एक आता महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते। दिलीप वळसे पाटील आज शरद पवारांच्या भेटीला गेलेले। वळसे पाटील पुण्यातील पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेत। या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होते, भेट नेमकी कशा निमित्ताने झालेली आहे हे समजलेलं नाहीये। मात्र या दोघांची भेट सध्या महत्त्वाची मानली जाते। शरद पवारांच्या भेटीला दिलीप वळसे पाटील पोहोचलेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला दिलीप वळसे पाटील काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये नेमकी कोणत्या राजकीय विषयांवर भाष्य होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या वळसे पाटील पुण्यातील पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। पवार आणि वळसे पाटील यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव जोडले गेलेले आहेत। सचिन, वळसे पाटील नेमकी कोणत्या निमित्ताने, कशाच्या निमित्ताने शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत? नक्कीच आपण पाहतो की गेले काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू आहे ते पक्ष विलिनीकरण असेल किंवा इतर बाबतीत ज्या सगळ्या खरं तर चर्चा सुरू असतानाच आता दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। एकूणच आता त्या दोघांमध्ये काय चर्चा होती ते पाहावं लागणार आहे। दुसरीकडे आज खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पुण्यामध्ये आहे। त्याच दृष्टिकोनातून अनेक नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे पुण्यामध्ये आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील जे आहेत ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील एक महत्त्वाचे नेते आहेत। अनेक बाबतीतचे समन्वयक जे आहेत ते शरद पवार यांच्याशी अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील एकूणच मोदी बागेमध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे शरद पवार दोघांमध्ये काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।